नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंग मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। इंग्रजीच्या टेक्स्टबुक मधील प्रत्येक युनिटचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण 1.4 पर्यंत आपण पाहिलेलं आहे। यानंतरचा पुढचा पाठ जो आहे 1.5 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट, त्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत। त्या पाठातील महत्त्वाचे मुद्दे असतील, पॅसेजेस असतील, त्याच्यावर विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज असतील आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या सर्व आपण आज या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। तर मित्रांनो, या पाठाबद्दल सुरुवातीला थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो। हिज फर्स्ट फ्लाइट, दिस इज अ स्टोरी ऑफ अ यंग seagull who is not able to fly in the sky. He is afraid for flying. His parents enthuse him but know when. His parents always tried to encourage him for flying in the sky but know when, because the seagull was very afraid to fly in the sky. At the end, his hunger compelled him to take his first flight. आणि शेवटी ज्या वेळेस तो सीगल मनाचा निश्चय करून, दृढ निश्चय करून जेव्हा तो उड्डाण घेतो, भरारी घेतो, त्यावेळेस त्याच्या आनंदाला सीमा उरत नाही। अशा प्रकारचा हा एक छोटासा पाठ। दिस इज अ शॉर्ट स्टोरी अबाउट अ सीगल अँड हिज फॅमिली अँड अबाउट हिज फर्स्ट फ्लाइट. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो प्लीज आय विल request all of you to listen it carefully and understand it very well. So friends, let us see the story of the seagull, his first flight. तर मग मित्रांनो, आपण 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट या पाठाला सुरुवात करूया. लेट अस बिगन विथ वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. रिमेंबर युअर पास्ट डेज and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. What role did your parents, siblings play to help to overcome your fear? 5 विद्यार्थ्यांचा गट करायला त्यांनी सांगितलं आणि तुमच्या जुनी एखादी आठवण तुम्हाला आठवायला सांगितली आणि त्याविषयी तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले आणि तुम्हाला कोणी मदत केली त्याबद्दल त्यांनी सांगायला सांगितलेलं आहे. डिस्कस अँड आन्सर, चर्चा आणि त्याच्यावर उत्तर विचारलेली. त्यांनी पहिला प्रश्न, वेअर देअर एनी सिच्युएशन वेन यू गेट अफ्रेड, असा एखादा प्रसंग होता का ज्यावेळेस तुम्ही घाबरले होते. नंबर 2, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन, एकटे प्रवास करत असताना तुम्हाला कसं वाटतं त्या संदर्भात त्यांनी विचारलं आहे. थर्ड वन, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅव टू स्टे अलोन ॲट होम, तुम्ही घरी एकटे असतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते रिॲक्शन त्यांनी विचारलेली प्रतिक्रिया. अँड नंबर 4, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी, जर समजा एखाद्या नवीन शहरामध्ये तुम्ही हरलात तर तुम्ही काय कराल त्या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण असं म्हणू शकतो काही इट वूड कॉज कन्फ्युजन इन माय माइंड, आपल्या मनामध्ये ते गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकतं. अँड रन हेल्टर स्केल्टर टू फाइंड एनी लीड टू माय होम और आय शॅल कलेक्ट माय सेल्फ अँड रीच द पोलीस टू गेट हेल्प फ्रॉम देम. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, या ठिकाणी त्यांनी इडियम्स दिलेले आहे, त्याचं मिनिंग दिलं आहे आणि युअर ओन सेंटेन्स म्हणून एक टेबल तिसरा कॉलम दिलेला आहे. नंबर 1, बर्ड्स आय व्ह्यू, मग याचा मिनिंग दिला आहे त्यांनी व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय आणि त्यासाठी युअर ओन सेंटेन्समध्ये वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन, अशा प्रकारे ते आपण कंप्लीट करू शकतो. तर 2 दिलं आहे त्यांनी ॲज फ्री ॲज अ बर्ड, त्याचा मिनिंग इफ ही शी इज केअर फ्री आणि स्वतःच्या वाक्यात त्याचा उपयोग करत असताना त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. थर्ड वन, ईगल्स आय, मिनिंग दिला त्याचा ही इज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली, त्याचं सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगितलं आहे. नंबर 4 दिलं आहे स्प्रेड वन्स विंग्स, त्याचा मिनिंग दिला आहे टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली आणि त्याचं वाक्य या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेलं आहे.
खाली सूचना देण्यात आली, फाइंड मोर सच इडियम्स यूजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स दिलेत आणि त्याला अनुसरून आपल्याला त्यांनी इडियम्स शोधायला सांगितलेत. त्याच्यामध्ये फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स अँड कलर्स अशा प्रकारे. आता आपण पाठातील पहिल्या परिच्छेदाला सुरुवात करणार आहोत. So friends, let us start from first paragraph. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him too desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock, while his parents circled around making a proud cackle, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. तो छोटा सीगल पक्षी, समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटली होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडायचा त्याने प्रयत्न देखील केला, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोनमैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली आणि त्यामुळेच आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिडाकडे पडून गेला. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडत केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचं धारिष्ट होत नव्हतं. त्याच्या वडील त्याला रागवत होते, कर्कश आवाजात त्याच्यावर ओरडत होते. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतलं नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल अशी त्याला धमकी देखील देण्यात आली होती, परंतु तो जागचा हल्लाच नाही. 24 तासांपूर्वी घडलेली ही गोष्ट. त्यानंतर कोणीही त्याच्यापाशी आले नाही. आदल्या दिवशी दिवसभर त्याचे लहान भावंड हे आपल्या पालकांसमोर बागडताना, उडण्याची कला शिकताना, लाटांवरून विहरण्याचा आनंद घेत होते. मासे पकडण्याचा, सूर मारण्याची कला ते शिकत होते. एवढंच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभं राहून पहिला वेळेला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोलगोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही त्याने पाहिलं होतं. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब त्याच्या समोर येऊन उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा देखील करीत होते. नाउ विथ द हेल्प ऑफ दिस पॅसेज डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. Activity number 1, state whether the following statements are true or false. Number 1, the young seagull was not confident about the ability of his wings. त्या तरुण समुद्र पक्षाला त्याच्या पंखांवर विश्वास नव्हता. True. Number 2, the young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. त्या तरुण समुद्र पक्षाचे पालक त्याच्या भावंडांना उडण्याच्या कले संदर्भात मार्गदर्शन करत होते. ट्रू. नंबर 3, द विंग्स ऑफ द यंग सीगल वेअर नॉट ॲज शॉर्ट ॲज हिज ओन. इट इज फॉल्स. अँड नंबर 4, द होल फॅमिली ऑफ सीगल्स कॉमेंडेड हिम फॉर हिज कोवार्डिस. त्याच्या भित्रेपणावर ते त्याची प्रशंसा करत होते.
it is also false. Next activity, activity number 2, that is complex factual question. What did the young seagull feel while he was trying to fly? उडण्याचा प्रयत्न करत असताना त्या तरुण समुद्र पक्षाला काय वाटत होतं? द यंग, याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. द यंग सीगल वॉज अफ्रेड ऑफ फ्लाइंग. त्याला उडण्याची भीती वाटत होती. ही टूक अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिक of the ledge and tried to flap his wings, but when he saw the great expanse of the sea stretch down beneath and its long way down, he felt that his small wings would never help him to fly. It appeared to him that the plunge, like his brothers and sister, was very desperate and difficult. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचं उत्तर आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, that is based on vocabulary. Read the following words carefully and know their meanings and fill in the blanks by using appropriate words given in the brackets. ब्रॅकेट मध्ये शब्द दिलेत त्यांनी. अफ्रेड, कोवार्डिस, appeared and shrilly. Number 1, Arun is full of dash dash, cowardice. The violin played very shrilly and merrily. Ravi said, are you really afraid of the dark? And last one by one, the stars appeared in the sky. The next activity, activity number 4, that is on contextual grammar. Read the following sentences and find out the tenses. वाक्य वाचून त्याचा टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. His 2 brothers and his sister had already flown away. आता या ठिकाणी had plus V3, subject plus had plus V3 plus object आलेला आहे. That is past perfect tense. आणि दुसरं वाक्य, he became afraid, subject plus V2 plus object. There is simple past tense. Then next activity, that is activity number 5, personal response. याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे, आर यू अफ्रेड ऑफ प्लेइंग एनी आउटडोअर गेम? एक्सप्लेन वाय. एखादा मैदानी खेळ खेळण्याची भीती वाटते का? त्याचं कारण विचारलं. यस, आय एम अफ्रेड ऑफ प्लेइंग कबड्डी. It appears to me that it is very rough and tough game. I am very much afraid of the injuries caused in it. I believe that it is a game for only strong and hefty people. In this way we can solve all the activities with the help of passage. Now friends, we are going to another passage, that is second passage. Next passage. Second paragraph. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. Still they took no notice of him. He saw his 2 brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet, and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, clipping his beak now and again to wet it. Ga, 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 he cried, begging her to bring him some food. Ga, kalla, she screamed back derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. What a loud scream he fell outwards, and
downwards into space. Then a monstrous terror seized him, and his heart stood still. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली, कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभा राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचं सोंग घेतलं. तरी देखील घरच्यांपैकी कोणी त्याची दखल घेतली नाही. त्याचे भाऊ बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती आणि त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. पठारावरच्या एका उंच ओट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती आणि पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. ते अन्न पाहून तो खुडावला. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला फारच आवडत असे. गा गा त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली. आईने सुद्धा उपवासाने त्याला ओरडली, पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरातच आनंदाने त्याने चित्कार केला. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. ती जशी जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ती जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून तो एक क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. On this passage we have to solve the activities like given below. Activity number 1, say whether the following statements are true or false. सत्य असत्य हे आपल्याला लिहिण्यासाठी ॲक्टिव्हिटी 1 मध्ये विचारलं जाऊ शकतं. दुसरी ॲक्टिव्हिटी कंप्लीट द वेब. यंग सीगल फेल्ट हॉट बिकॉज. त्याची 2 कारणं त्या ठिकाणी लिहायची. वेब कंप्लीट करायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3, पिक आउट फ्रॉम द पॅसेज द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. होमोफोन्स लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड पिक आउट द व्हर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. क्रियापद ओळखून त्या वाक्याचा काळ लिहायला सांगितलं आहे. अँड ॲक्टिव्हिटी नंबर 5, response. Why do you think that human beings also find it difficult to face great challenges? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी दुसऱ्या पॅसेजचा परिपूर्ण अभ्यास करून दुसऱ्या पॅसेजवरच्या या सर्व ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या आहेत, जस्ट लाईक अ होमवर्क. नाउ नेक्स्ट पॅसेज. Next paragraph. Then he completely forgot that he had not always been able to fly, and commanded himself to dive and soar and curse, striking shrilly. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. But he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their brakes were offering him scraps of dogfish. And finally he had made his first flight. आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळीत येऊ लागला. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला होता.
समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत होता. सरळ रवरच्या दिशेने त्याने झेप घेतली होती. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुडके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. त्याचे आईवडील, त्याची भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलावू लागली. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आत बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले. पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला. आता तो छानपैकी तरंगू लागला होता. त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत होते. त्याचे कौतुक करू लागले होते आणि आपल्या चोचीतून त्याला डॉग फिशचे माशाचे तुकडे भरू लागले होते. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. Now with the help of this passage we have to solve the activities. Activity number 1, complete the following sentences. Number 1, the young seagull commended himself to dive and soar and curve. अशा प्रकारे आपल्याला ते वाक्य पॅसेजच्या सहाय्याने पूर्ण करता येईल. दुसरं वाक्य, he completely forgot that he had not always been able to fly. Third one, he flapped his wings once and he soared upwards. He turned his beak sideways and cawed amusedly. Then next activity number 2, complex factual activity. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. How did the family welcome the young seagull's first flight? त्या यंग सीगलच्या पहिल्या उड्डाणाचा त्याच्या कुटुंबियांनी कशा प्रकारे स्वागत केलं. When the family members saw the young seagull's first flight, they were very happy because that is what they expected from him. त्यांना जी अपेक्षा होती ती त्याने पूर्ण केली होती. His mother swooped past him making a loud noise of her wings. His father flew over him screaming and his two brothers and his sister flew around him. They were soaring and diving to express their joy. अशा प्रकारे त्या संपूर्ण कुटुंबाने त्याच्या पहिल्या उड्डाणाचा आनंद व्यक्त केला. Then activity number 3, that is on vocabulary based activity. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये शब्द दिलेत रीज, एक्झॉस्ट, श्रीक अँड स्क्रॅप्स. बी कॉलममध्ये पहिला शब्द दिला आहे वेअर आउट, जो एक्झॉस्ट या शब्दाच्या अर्थाचा शब्द आहे. दुसरा दिला आहे स्मॉल अँड थिन पीसेस. स्क्रॅप्ससाठी हा शब्द आपल्याला वापरता येईल. तिसरा दिला आहे अ चेन ऑफ हिल्स, जो रीज या पहिल्या शब्दाशी त्याची जुडते आणि उरलेला मेक अ लाऊड क्रॉय हा श्रीकशी जोडता येईल. त्याच्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी कॉन्टेक्च्युअल ग्रामरवर आधारित. पहिलं वाक्य दिलेलं या ठिकाणी ही वॉज नियर द सी नाव. फ्रेम WH क्वेश्चन. अंडरलाईन केलेला भाग हे उत्तर यायला पाहिजे असा प्रश्न तयार करायचा आहे. या ठिकाणी व्हेअरने आपण प्रश्न विचारू शकतो. व्हेअर वॉज ही नाव आणि क्वेश्चन मार्क. दुसरं वाक्य दिलं आहे ही कुड नॉट राईज ॲड क्वेश्चन टॅग. याच्या नियमानुसार याचे क्वेश्चन टॅग करताना दिलेलं वाक्य आपण उत्तरामध्ये लिहिलं ही कुड नॉट राईज कॉमा नंतर कुड लिहून जे सर्वनाम आलेलं होतं ही आणि शेवटी प्रश्नचिन्ह, कारण हे निगेटिव्ह वाक्य म्हणून याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. हाऊ डज युअर फॅमिली हेल्प यू टू अचीव युअर गोल. तुमचं कुटुंब तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट करतं. माय फॅमिली इज ऑलवेज देअर टू हेल्प मी इन एव्हरी वर्क. इच वन ऑफ देम, स्पेशली माय पॅरेंट्स, हेल्प मी इन डिसाइडिंग माय गोल. If I neglect any day, they remind me of my goal all the while. They all are ready to guide me in their own way to achieve whatever I desire. अशा प्रकारे या प्रश्नाला अनुसरून आपल्या शब्दांमध्ये आपण स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त करू शकतो. In this way, we have completed this lesson, his first flight. बोर्डाच्या ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटनुसार आपण या ठिकाणी परिच्छेदनुसार तो पाठ समजून घेतला. त्यावरच्या ॲक्टिव्हिटीजचा आपण सराव केला. निश्चितच आपण सुद्धा हा पाठ पुन्हा एकदा वाचून त्याखाली दिलेलं इंग्लिश वर्कशॉप घरी सॉल्व करणार. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.